जय जय राम जय जय राम जय राम जय जय रामचंद्र महाराज की कथाभाग भाग्यनगरीमध्ये एका मंदिरामध्ये एका कीर्तनकारांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तनाला असंख्य गर्दी. चातुर्मासानिमित्त कीर्तन. बुवांचं कीर्तन. कथेकरी बुवा कथेमध्ये रंगून जायचे. श्रोते ही कथेमध्ये रंगलेले असायचे. श्रोते कथेत रंगलेले, कथेकरीही कथेमध्ये रंगलेले. आणि त्या कथेमध्ये रंगलेलं ते कीर्तन. आणि त्या कीर्तनाला कधी एक म्हातारी आजी कीर्तन श्रवणाला यायची. कीर्तन श्रवणाला तुम्ही म्हणाल कीर्तनाला म्हातारी आजी येणार नाही तर कोणी? सगळी म्हातारीच कीर्तनाला. एखादा शोधून तरुण एकदा असंच कीर्तनामध्ये म्हटलं, म्हातारेच कीर्तनाला. एक म्हातारे आजोबा आले. म्हटलं बुवा तुम्ही म्हातारे आहात म्हणजे अजून आम्ही तरुणच आहोत. जय जय रघुवीर. एक म्हातारी आजी कीर्तनाला यायची, कीर्तन ऐकायची. आणि तिला असं वाटायचं की या कथेकरी बुवांना आपल्या घरी भोजनाला बोलवावं. कवी वर्णन करतात, एक म्हातारी कीर्तनास येई हो. एक म्हातारी, एक म्हातारी कीर्तनास येई हो. एक म्हातारी, एक म्हातारी.
होई कथा श्रवणाने मनोरीत होई तिला वाटे की तिला वाटे की कुणाचं कीर्तन समर्थ पंचायतनातील अधिकारी असलेले पहिले समर्थ रामदास स्वामी महाराज साफळ सज्जनगड, दुसरे रंगनाथ स्वामी निगडीकर, तिसरे वडगावकर जयराम स्वामी, चौथे आनंद मूर्ती ब्रह्मनाळकर आणि पाचवी केशव स्वामी भागानगरीकर. तिला वाटे की तिला वाटे की रंगनाथ यावे घरा आपुल्या ते पाय तेलवावे, घरा आपुल्या ते पाय तेलवावे, पाय लावे पायल एक म्हातारी कीर्तनास येई. ती म्हातारी आजी कीर्तनाला यायची, कीर्तन ऐकायची. कीर्तन कुणाचं होतं माहित आहे का? रंगनाथ स्वामींचं कीर्तन, रंगनाथ स्वामींचं. आणि रंगनाथ स्वामींच्या कीर्तनाचा अधिकार काय सांगावा? रंगनाथ स्वामींच्या कीर्तनामध्ये श्रोते डुलायचे, हो डुलायचे. कशी डुलायचे माहित आहे का? असे डुलायचे. आमच्या कीर्तनात असे अशी डुलतात. डुलतात कमी, नुसते डुलत नाहीत, डुलण्याबरोबर घोरतात. म्हणून आम्ही सांगतो आमच्या कीर्तनात हमखास येते झोप. शेजारच्याला सांगायचं, बाबा रे तुला झोप आली तर झोप, घोरू नकोस. मग तो म्हणेल माझ्या घोरण्याचा तुला काय त्रास? त्याला म्हणायचं तुझ्या घोरण्याने मला झोप येत नाही म्हणून. जय जय रंगनाथ स्वामींचं कीर्तन. रंगनाथ स्वामींच्या कीर्तनाचं वर्णन, रंगनाथांची चोष पूर्ण भाषा श्रवणी पडता फुलतात थोर आशा. रंगनाथ स्वामींचं कीर्तन. त्या आजीला वाटायचं रंगनाथ स्वामींना घरी बोलवावं. चातुर्मासाच्या पहिल्या दिवसापासून कीर्तनाला येणारी ती आजी आता चातुर्मास संपत आलेला, 8-10 दिवसच राहिलेले. तिला असं वाटायचं पुढच्या आठवड्यात बोलवू, थोडी व्यवस्था होईल. आणि घरची परिस्थिती, रोज घरामध्ये एकादशी हो, आणि घर चंद्रमौळी, चंद्र सूर्य घरामध्ये यायचे विना परवाना. अशी ती झोपडी, असं ते घर. काही मिळालं तर खावं, नाहीतर पाणी प्यावं, दिवस काढावा. पण कीर्तन मात्र नित्य श्रवण करायची. ती मनोमन रंगनाथ स्वामींना आपले सद्गुरू मानायची. आणि पुढच्या आठवड्यात बोलवू, पुढच्या आठवड्यात बोलवू असं म्हणत शेवटचा आठवडा राहिला. असंच ते कीर्तन सुरू होत. रंगनाथ स्वामी कीर्तनामध्ये रंगून गेलेले. आणि सहज रंगनाथ स्वामींचं लक्ष त्या आजीकडे गेलं. ती आजी रडत होती. कीर्तन झालं, सगळे श्रोते रंगनाथ स्वामींना नमस्कार करून निघून गेले. आणि मग ती आजी आली. त्या आजीला विचारलं, आजी तुला रडायला काय झालं ग? का रडतेस? काही दुःख आहे का? काही असेल तर सांग, ते निवारण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू. आजी म्हणाली, महाराज
एकच इच्छा आहे, तुम्ही माझ्या घरी भोजनाला यावं, तुमचे पाय माझ्या घराला लागावेत. रंगनाथ स्वामी म्हणाले, एवढंच ना, ठीक आहे, उद्या येईन तुझ्या घरी भोजनाला, नाहीतरी उद्या निमंत्रण कुठं नाहीच आहे, उद्या येईन. आजी म्हणाली, महाराज तुम्ही येता म्हणालात, खूप आनंद झाला. रंगनाथ स्वामी म्हणाले, माझ्या बाकीच्याही साथीदारांना सांगतो, त्यांनाही तुझ्या घरी भोजनाला जायचं सांगतो. अहो, रंगनाथ स्वामींचं कीर्तन कौस्तुभ बुवांचं नव्हतं. रंगनाथ स्वामींचं कीर्तन म्हणजे रंगनाथ स्वामी स्वतः कीर्तनाला उभे राहिल्यानंतर पकवाज वादक, टाळेला मागे 2-4 जण, चाली म्हणायला 2-4 जण, आम्ही एकटेच गावोगावी फिरतो. जय जय रघु. ते लवाजमा घेऊन फिरायचे हो, लवाजमा घेऊन. राजेशाही कीर्तन, सगळे साथीदार श्रोत्यांसकट घेऊन फिरायचे. म्हणलं सगळ्यांना घेऊन येतो. आजी म्हणाली, महाराज तोच प्रश्न आहे हो, माझी परिस्थिती नाही हो, माझी परिस्थिती नाही. महाराज तुम्ही एकटेच या, एकटेच या. रंगनाथ स्वामी म्हणाले, आजी मी जर एकटाच आलो तर त्या सगळे जे साथीदार माझ्या बरोबर माझ्या गावाकडनं आले त्यांना काय वाटेल, त्यांना सोडून मी जेवलो, कीर्तनाला साथीला येणार नाहीत. मग आजी म्हणाली, मी तुम्हाला युक्ती सांगते ना, माझ्याकडे तुम्ही जेवायला येणार आहे हे सांगूच नका त्यांना. असं करा, दुसरीकडे निमंत्रण घ्या आणि ऐन वेळी भोजनाला जाताना नाटक करा, पोटात दुखतोय म्हणून. त्यांना तिकडे पाठवा, तुम्ही इकडे या. हुशार आहे कधी आजी, म्हणून घरात आजी पाहिजे. जय जय रघु. रंगनाथ स्वामी म्हणाले, आजी खरंच हुशार आहे. बर म्हणाले. आजी बरोबर गेले, लांबून घर पाहिलं, ती झोपली आणि दुसरीकडे भोजनाचं निमंत्रण घेतलेलं त्यांना पाठवलं तिकडं दुसऱ्या दिवशी. आणि रंगनाथ स्वामी स्वतः एकटेच त्या आजीच्या घराकडं जाण्यासाठी निघाले. आजीनी भोजनाची तयारी केलेली. काय तयारी केलेली माहित आहे का? रंगनाथ स्वामी भोजनाला येणार, आजूबाजूच्या घरामध्ये गेली, 2 भाकऱ्या मागून आणल्या. 2 भाकऱ्या. भाजी करायची कुठली? शेताच्या कडेला रस्त्याच्या कडेला उगवलेली ती हरभऱ्याची भाजी असते की नाही, त्याचे शेंडे तोडून आणले. शेंडे त्याची पळीवार भाजी केली. पळीवार, पळीवार म्हणजे माहित आहे का? कितीही पाणी घालून पळीनं ढवळायचं म्हणजे पळीनं वाढते. जय जय रघु. पळीनं वाढते ती पळीवार. पळीवार भाजी केली. 2 भाकऱ्या त्या आणियल्या, 2 भाकऱ्या त्या आणियल्या. हरभऱ्याची भाजी पाला, चटणी हिरवीच. हरभऱ्याची भाजी पाला, चटणी हिरवीच. हरभऱ्याची भाजी पाला, चटणी हिरवीच. 2 भाकऱ्या त्या आणियल्या. 2 भाकऱ्या आणल्या. एका भाकरीमध्ये 4 चतकोर, 2 भाकरीमध्ये 8 चतकोर केले. एका दुर्डीमध्ये ठेवले, एका फडक्याने दुर्डी झाकली. पळीवार हरभऱ्याची भाजी केली. आता पानामध्ये 2 चतकोर वाढायच्या, एका बाजूला हरभऱ्याची भाजी वाढायची, वरच्या बाजूला मीठ वाढायचं. एक बाजू रिकामी राहणार का नाही? मग काय केलं? चटणी हिरवीच. मिरच्या घेतल्या, दगडावरच कुठली मिरची, खरडा तयार. आणि
रंगनाथ स्वामींची वाट बघत थांबली आहे. रंगनाथ स्वामी आले. जय जय रघुवीर. रंगनाथ स्वामी आले. रंगनाथ स्वामींचं स्वागत केलं, पूजन केलं आणि त्यांना बसायला आसन दिलं. आसनावर बसले रंगनाथ स्वामी. समोर पान ठेवलं, 2 चतकोर भाजी, एका बाजूला हरभऱ्याची भाजी, एका बाजूला चटणी, वरच्या बाजूला मीठ वाढलं. म्हणलं महाराज भोजनाला सुरुवात करा. आजी मनात म्हणतीये 8 चतकोर आहेत. रंगनाथ स्वामींना आता 2 चतकोर वाढले आहेत. आणखीन मागितले तर 2 चतकोर, पुन्हाच मागितले तर आणखीन 2 चतकोर, किमान 2 चतकोर मला. आणि बुवाकडे बघितल्यानंतर जास्त मागणार नाहीच. जय जय रघुवीर. झालं. रंगनाथ स्वामींना सांगितलं भोजनाला सुरुवात करा, विनंती केली. रंगनाथ स्वामींनी हात जोडले. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. सीताकांत स्मरण. जय जय राम. रंगनाथ स्वामींनी नैवेद्य दाखवला, चित्रावती घातल्या आणि आता त्या भाकरीचा एक घास भाजीला लावून मुखामध्ये घालणार. एवढ्यात पानामध्ये गुरुतुल्य असलेले समर्थ रामदास स्वामी पानामध्ये दिसले. म्हटलं काय रे रंगोबा, अरे एवढा छान बेत, खरडा भाकरी रोज पंचपक्वान्न असतं, मला सोडून. अरे मी पण या भाग्यनगरीमध्येच आहे. रंगनाथ स्वामी म्हणाले, आजीकडे पाहिलं. म्हटलं आजी, माझे गुरुतुल्य असलेले समर्थ रामदास स्वामी महाराज या भाग्यनगरीमध्ये आहेत. त्यांनी माझी आता आठवण काढली, त्यांना बोलवू का भोजनाला? आजी म्हणाली बोलवा बोलवा. यांना 2 चतकोर, त्यांना 2 चतकोर, पुन्हा मागितलं तर 1 चतकोर, राहिलेल्या 2 चतकोर मला. तरी आणि पाहिजे असतील तर 1 चतकोर वाढीन. भाजी पाहिजे तेवढी घेऊ देत, पाणी घालून वाढवीन. पण म्हणजे भाकरी 8 चतकोर आहेत. आणि समर्थांचं स्मरण केलं आणि समर्थ दारामध्ये जय जय रघुवीर. समर्थांना बसायला आसन दिलं, पान ठेवलं, 2 चतकोर भाकरी, हरभऱ्याची भाजी, चटणी, वरच्या बाजूला मीठ. आणि आता समर्थांनी आणि जयराम स्वामींनी हात जोडले. पुन्हा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. सीताकांत स्मरण. जय जय राम. आता भोजनाला सुरुवात करणार. एवढ्यात समर्थ म्हणाले, रंगोबा तुला तरी काही कळतं का? म्हणले मला बोलवलंस, पण अरे ज्याच्या गावात आपण राहतो त्याला सोडून आपण इथं म्हणजे भोजन करायचं. म्हणजे त्यालाही बोलवू की? त्यालाही बोलवू. रंगनाथ स्वामींनी आजीकडे पाहिलं. म्हणलं आजी काय करू? या गावामध्ये आमचा आणखीन एक भाऊ राहतो. आजी मनात म्हणाली, हे भाऊ आहेत तरी किती? आतापर्यंत भाऊ सगळीकडे होते, आता कुठं परिवर्तन झालं? म्हणले भाऊ गेले, फक्त घड्याळातनं कमळात गेले. जय जय रघुवीर. म्हणलं किती आहेत तरी किती? म्हणलं यांना 2 चतकोर वाढल्यात, यांना 2 चतकोर वाढल्यात. आता ते आलेल्या भावाला 2 चतकोर, राहिल्या दुर्डीत 2च चतकोर. आता म्हणलं भाकरी तेवढीच, म्हणजे भाजी पाहिजे तेवढी घ्या, परिवार आहे. आणि केशव स्वामींचं स्मरण केलं. आणि केशव स्वामींचं स्मरण केल्यावर केशव स्वामी हजर. जय जय रघुवीर. केशव स्वामी आले, त्यांना बसायला आसन दिलं. समोर पान,
2 चतकोर भाकरी वाढल्या, हरभऱ्याची भाजी, चटणी, वरच्या बाजूला मीठ. आणि आता तिघांनी पुन्हा हात जोडले, सीताकांत स्मरण जय जय राम. आता भोजनाला सुरुवात करणार. एवढ्यात केशव स्वामी म्हणाले, अरे रंगोबा, अरे आपण तिघ मोठे म्हणून आपण तिघ आलो, आपले ते 2 बंधू त्यांना काय वाटेल, त्यांना सोडून आपण जेवलो, त्यांना काय वाटेल, ते आपले लहान बंधू आहेत, लहान बंधूच आहेत, त्यांनाही बोलवू की. नाहीतर आपण काही 5 जण वेगळे आहोत का, पंचप्राणच आहोत ना, पंचप्राणच आहोत. अरे त्यांना सोडून कसं भोजन करायचं. रंगनाथ स्वामींनी पुन्हा आजीकडं पाहिलं. आजी हुशार, मगाशीच आपल्याला सांगितलं. आजी म्हणली बोलवा, पण 2च चतकोर शिल्लक होते, 2च. आणि हाक मारली, यांनी स्मरण केलं. आणि दोघेही आनंद मूर्ती आणि जयराम स्वामी. कोण कोण होते, आनंद मूर्ती जय राम, आनंद मूर्ती जय राम, रामदास रंगनाथ, 5वे केशव स्वामी होत, समर्थ पंचायतन ते. सद्गुरुनाथ महाराज की. आनंद मूर्ती आणि जयराम स्वामींचं स्मरण केलं आणि दोघे हजर जय जय रघुवीर. त्यालाही पान केलं, आसन दिलं. आजी हुशार, मगाशीच सांगितलं, हे 3 मोठे, ते 2 लहान, म्हणून म्हणजे लहान म्हणून त्यांना 1-1 चतकोर, मोठे म्हणून यांना 2-2 चतकोर झालं म्हणले. आजीनं 1-1 चतकोर त्याला वाढल्या, कारण 2च चतकोर शिल्लक होत्या. पण म्हणले यांना कळू नये म्हणून त्या दुर्डीत काही नव्हतं, तरी सुद्धा ती दुर्डी झाकली फडक्यानी. आणि आजी म्हणते, पोटभर जेवा, बरं पोटभर, पाहिजे ते मागून घ्या. आणि मनात म्हणाली, भाजी आणि चटणी पाहिजे तेवढी घ्या, भाकरी मागू नका. जय जय रघुवीर. 5 जणांनी भगवंताचं स्मरण केलं. सीताकांत स्मरण जय जय राम. आणि त्यांनी ती भाकरी, ती भाजी, चटणी यांचा स्वाद त्या 5 संतांनी घेतला. पानातल्या भाकरी संपल्या. रंगनाथ स्वामी म्हणाले, आजी जा भाकरी आण. ही भाकरी किती मधुर आहे, मधुर. म्हणजे आतापर्यंत भाकरी खाल्ली, पण अशी मधुर भाकरी नाही खाल्ली. या भाकरीमध्ये काय घातलंस. म्हणलं, या भाकरीमध्ये ना, या भाकरीमध्ये भावयुक्त अंतःकरण, त्या अंतःकरणाचं पीठ म्हणजे हे आहे, म्हणून ते मधुर आहे. म्हणजे जा भाकरी आण. स्वयंपाकघरात गेली, तिला माहित होतं भाकरी नाहीच आहे, नाहीच आहे. पण म्हणजे नाटक करायला काय हरकत आहे. स्वयंपाकघरात गेली, ते दुर्डीवरचं फडकं बाजूला केलं आणि पाहिलं तर 8 चतकोर शिल्लक होते. अरे म्हणले, मी माझ्याच नादात एका भाकरीत 4 म्हणजे 2 भाकरीत 8 चतकोर, मी बहुतेक 8 दूनी 16 नेतकोर केले का काय. नेतकोर म्हणजे चतकोरचे अर्ध. आता नेतकोरचे अर्ध काय, पुन्हा गणित करावं लागेल. जय जय. बहुतेक 16 नेतकोर झाले, असू दे म्हणले, झालं ते चांगल्यासाठी. आता म्हणली 1-1च वाढील, म्हणजे 3 नेतकोर शिल्लक राहतील. 5 जणांना 1-1 नेतकोर भाकरी वाढली. 3 शिल्लक राहिल्या, झाकून ठेवली. आणि काय सांगावं, 12 वाजल्यामुळे पानात भाकरी वाढावी, ती यांनी संपवावी, पुन्हा मागवावी. त्या आजीनी ती दुर्डी उघडावी. 8 नेतकोर शिल्लक असाव्यात.
असं कित्येक भाकरी वाढल्या, पण 8 नेतकोर काही संपल्या नाहीत. 8 नेतकोर संपल्या नाहीत. आजीलाही आश्चर्य वाटलं. भोजन झालं. भोजन झालं. पाची संतांनी हात धुतले, पाणी प्याले आणि रंगनाथ स्वामी म्हणाले, आजी आमचं भोजन झालं, तुझ्यामुळं आज आम्ही 5 जण एकत्र आलो. आता तू भोजन कर. आजी म्हणाले, महाराज तुम्ही जा, सगळं आवरीन, मग मी भोजन करीन. रंगनाथ स्वामी म्हणाले, आजी तुझं भोजन झाल्याशिवाय आज आम्ही जाणार नाही. आज तुझं भोजन झाल्यावर आम्ही जाऊ आणि जाताना तुला काहीतरी देऊन जाऊ. भोजन कर. आजीनी स्वयंपाकघरात जाऊन एक ताट करून आणलं. 2 नेतकोर तुकडे भाजी, चटणी घातलेली. रंगनाथ स्वामींनी स्वतः भाकरीचा तुकडा भाजीत बुडवला, आजीला घास दिला. आजीचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. आज खरंच माझं भाग्य आहे की आज मी एका संताला घरी बोलवलं, पण आज 5 संत माझ्या घरी आले. 5 संत माझ्या घरी आले. 8 चतकोरच होत्या, पण 5 जणांना पुरल्या. 5 जणांना पुरल्या आणि पुन्हा शिल्लक राहिल्या. आर्या आहे की मोरोपंतांची, तो परमात्मा सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक, सर्वव्यापक. भूजल तेज समीरक रविषष्टी काष्टादिकी असे भरला. स्थिरचिर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला. तशा त्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या. सगळ्यांचं पोट भरून शिल्लक राहिल्या. आजीच्या डोळ्यात अश्रू, आनंदाश्रू वाहतायत. आजीचं भोजन झालं आणि एक आसन घातलं रंगनाथ स्वामींनी. आजीला त्या आसनावर बसवलं आणि रंगनाथ स्वामी म्हणाले, समर्थाना, म्हणजे आमच्यामध्ये अधिकारानं वयानं मोठे आपण, आता आपल्या 5 जणांच्या वतीनं जे काही द्यायचं ते तुम्ही द्या. तुम्ही. समर्थानी काय केलं, त्या आजीच्या डोक्यावर कृपा हस्त ठेवला आणि ज्या क्षणी समर्थानी त्या आजीच्या डोक्यावर कृपा हस्त ठेवला, त्या क्षणी ती आजी आपली देहबुद्धी विसरून गेली आणि त्या आजीला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. आत्मस्वरूपाची. समर्थाने त्या आजीच्या डोक्यावरनं हात बाजूला केला आणि ती पुन्हा भानावर आली आणि हात जोडले. महाराज, आता जी अनुभूती आली ना, ती अनुभूती मला पुन्हा प्राप्त व्हावी ही इच्छा आहे आणि ती अनुभूती नष्ट होऊ नये. महाराज, आता नष्ट होऊ नये. समर्थ म्हणाले, ती आता नष्ट होणार नाही. पण आजी, तुला आतापर्यंत लोक म्हातारे म्हातारे म्हणायचे. कीर्तनकार बुवा सुद्धा एक म्हातारी म्हणतात, पण आजपासून तुला कोणी म्हातारे म्हणणार नाही. आजपासून तुझं नाव, आज जी अनुभूती तुला आली हेच नाव तुझं. आजपासून तुला आनंदी बाई या नावाने ओळखलं जाईल असं सांगितलं. आणि समर्थाने पुन्हा त्या आजीच्या डोक्यावर कृपा हस्त ठेवला आणि तिला आनंद समाधी प्राप्त झाली. आनंद समाधी प्राप्त झाली. ती जी अनुभूती आली ना आजीला, तीच अनुभूती सद्गुरु आम्हाला देतात. आली अनुभवाची खूण, खूण केली रामार्पण, खूण केली रामार्पण. ती अनुभूती तुम्हा आम्हाला यावी हीच दत्तात्रय स्वामींच्या 300व्या पुण्यतिथी निमित्त दत्तात्रय स्वामींच्या चरणी, समर्थांच्या चरणी प्रार्थना. मागील वर्षी ही कीर्तन सेवा मिळालेली होती. याही वर्षी दत्तात्रय स्वामींच्या या दरबारामध्ये कीर्तन सेवेची संधी मिळाली. संयोजकांचे, मुख्यतः उपेंद्र महाराजांचे आभार मानतो. अशीच सेवा दत्तात्रय स्वामींच्या चरणी घडावी हीच प्रार्थना. कीर्तन सेवेमध्ये सेवा करत असताना जे काही विचार होते ते समर्थांचे होते, पण बोलण्याच्या नादामध्ये अनावधानाने एखादा शब्द इकडचा तिकडं चुकीचा गेला असल्यास क्षमा मागतो. जे समर्थांचे विचार आहेत ते घेऊन जा. न पटलेले विचार असतील का नाही ते माझे मला परत द्या. म्हणजे काय करीन सांगू का, हित न खपलेले विचार उद्याच्या कीर्तनात खपवीन.
सर्वांचे आभार मानतो. दोन्ही साथीदार, इकडं धर्म इकडं बोध, आणि धर्म आणि बोध अशा दोघांच्या मध्ये कीर्तन दोघांनी सांभाळून घेतलं. धर्माधिकारी बुवा, बोधे सर, उपेंद्र महाराज, आमचे शहाजी बुवा आहेत. खरी काल सेवा होती, पण काही अडचणीमुळं आदला बदल, पण त्यांनी मोठ्या मनाने काल माझी कीर्तन सेवा केली आणि मोठ्या मनाने मला आज सेवेची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचेही आभार मानतो. सर्वांना उत्तम आयुर, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होऊ दे ही समर्थ चरणी प्रार्थना करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हीच प्रार्थना मूळ पदामध्ये, हीच अनुभूती आम्हालाही यावी, जी अनुभूती आनंद स्वामींना आली. आनंद स्वामी तेच मूळ पदामध्ये आम्हाला सांगतात. भज भावे श्री गुरु राया, राया भज भावे श्री गुरु राया, राया कृपा अंजन घालुनी नयनी वारी भयानक माया. भज भावे श्री गुरु राया, राया आनंद स्वामी. छाया भज भावे श्री गुरु राया, राया भज भावे श्री गुरु राया, भज भावे श्री गुरु राया, राया रामा मी तव दास दास वनवी माते कशाचे भय. रामा जाईल ज्या स्थळी सुगंधा होईल तेथे जय. रामा या बोलतही तुझं विणे नाही तुझा तारक. रामा तू सगळा पूर्ण करीसी. तू तात मी बालक झाले कीर्तन शेवट कोण करा. जानकीच्या कीर्तन रंगी वाजवा कर टाळी. नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी. अवघे उठा ओवाळा रागोमासी. भज भावे श्री गुरु राया, राया कृपा